अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघा 17 ऑक्टोबर गुरुवार। खरं तर गुरुवार म्हटलं की सगळ्या स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस, कारण हा आहे आपल्या गुरूंचा दिवस। मात्र आजचा गुरुवार हा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी आहे, कारण आज कोजागिरी पौर्णिमा आहे। खरं तर बऱ्याच लोकांनी कोजागिरी पौर्णिमा ही रात्री साजरी केली असेल किंवा पौर्णिमेच्या बऱ्याचशा सेवाही रात्री केल्या असतील, पण लक्षात ठेवा कोजागिरी पौर्णिमा ही बरोबर 16 ऑक्टोबरला रात्री 8:40 सुरू झालेली आहे। ती आज दुपारी 4:46 समाप्त होणार आहे। मात्र जी ही तिथी सूर्याने पाहिलेली असते तर तीच तिथी उपाय आणि सेवा करण्यासाठी संपूर्ण दिवसभर गृहीत धरली जाते। म्हणजे काल सुरू झालेली पौर्णिमा ही आज सूर्याने पाहिलेली आहे, त्यामुळे आजचा संपूर्ण दिवस हा उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच कोजागिरी पौर्णिमेला करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा, पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीसाठी समर्पित असते। या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, भगवान श्री विष्णूंची कृपा आपल्या घरावरती अखंड स्वरूपाने प्राप्त करण्यासाठी या दिवशी तुम्ही ज्या सेवा करता या सेवा अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाच्या मानल्या जातात। विशेष करून वर्षभरात येणाऱ्या 12 पौर्णिमांपैकी काही पौर्णिमा ह्या सर्वात महत्त्वाच्या असतात। त्यापैकीच आज असणारी कोजागिरी पौर्णिमा ही सर्वश्रेष्ठ पौर्णिमा आहे, कारण या दिवशी इंद्रदेवांची, चंद्रदेवांची, माता लक्ष्मीची आणि कुबेर देवतांची एकत्रित पूजा, एकत्रित आराधना केली जाते। बघा, या पौर्णिमेच्या दिवशी दैवी तत्व हे खूप जास्त प्रभावी आणि खूप जास्त जागृत असतं आणि अशा प्रभावात जर एखादा उपाय तुम्ही केला तर तो अत्यंत प्रभावी असतो। बघा, संध्याकाळी तुम्हाला तुळशीच्या मातीत ही एक वस्तू दाबायची आहे किंवा तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे। बऱ्याच वेळा असं होतं की हातात घेतलेलं काम अपूर्ण राहतं। एखादं काम अगदी म्हणजे 90%वरती 99% आलेलं असतं, पण तिथून रिटर्न यावं लागतं। आता एखादं बिल अटकलेलं असतं, आपण बँकेत जातो, साहेबांना फोन करतो, ते म्हणतात 2 दिवसात, 3 दिवसात होईल, अर्ध्या तासात, 1 तासात होईल, पण वर्ष जातं पण ते बिल मिळत नाही। एखादं कॉन्ट्रॅक्ट आपल्या पतीला किंवा आपल्याला लागणार असतं, ते कॉन्ट्रॅक्ट अर्ध्यावरती येतं, अगदी सगळे प्रयत्न करतो, सगळं करतो, पण शेवटपर्यंत ते कॉन्ट्रॅक्ट आपल्याला भेटत नाही। म्हणजे कष्ट करतोय, मेहनत करतोय, पण नशीब साथ देत नाहीये। हातातोंडाशी आलेला घास निघून जात आहे। आडलेलं प्रत्येक काम जे आहे हे अपयश देत आहे। कुठल्याच कामात यश मिळत नाहीये, घरात बरकत येत नाहीये, घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती नाहीये, घरात सुख नाहीये, घरात सतत आजारपण आलेला आहे। तर ह्या सगळ्या गोष्टींना नष्ट करण्यासाठी, कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळण्यासाठी, तुम्ही हातात घेतलेलं प्रत्येक काम जे आहे त्यात यश मिळवण्यासाठी हा एक अत्यंत प्रभावी उपाय आहे। वर्षातून एकदाच आज कोजागिरीच्याच दिवशी हा उपाय करता येतो, त्यामुळे कुणीही ही संधी सोडू नका। प्रत्येकाने आज सायंकाळी हा उपाय नक्की करा। संध्याकाळी 5च्या पुढे, रात्री 12च्या आत तुम्ही कधीही ही सेवा किंवा हा जो उपाय आहे हा करू शकता। सगळ्यात पहिले काय करायचं तर तुळशीच्या समोर एक दिवा लावायचा। त्या दिव्यामध्ये शक्यतो शुद्ध तूप घाला। तूप नसेल, आपल्या घरात तेल जरी असेल ते घातले तरीही चालेल, पण तुळशीच्या समोर दिवा लावायचा आहे। दिव्यामध्ये एक चिमूटभर हळद घालायची आहे। बघा, तुळशी माता ही भगवान श्री विष्णूंची प्रिय सखी मानली जाते आणि जर तुम्ही भगवान श्री विष्णूंना प्रसन्न केलं किंवा भगवान श्री विष्णूंची एखादी सेवा केली किंवा भगवान श्री विष्णूंची पूजा केली तर आपोआप माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते। म्हणून तुम्हालाच पौर्णिमा तिथीला या तुळशीच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे। दिव्यात चिमूटभर हळद घालायची आहे, कारण पिवळा रंग हा माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे। तसंच हळद जी आहे ही दारिद्र्य संपवण्यासाठी आणि घरामध्ये पैशांचा ओघ वाढवण्यासाठी विशेष महत्त्वाची मानली जाते। म्हणून फक्त एक चिमूटभर हळद त्या दिव्यात घालायची। त्यानंतर एका ग्लासमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, आपल्या घरातलं पिण्यायोग्य असणारं स्वच्छ पाणी घ्यायचं। एक चिमूटभर त्यात हळद घालायची, थोडेसे तांदूळ घालायचे, त्यानंतर यामध्ये तुरटीचा अख्खा खडा घालायचा आणि एक चिमूटभर हळद घालून हे पाणी मिक्स करायचं। हे पाणी मिक्स केल्यानंतर जे तुळशीचं बूड म्हणजे जिथे आपली तुळस आहे, गॅलरीमध्ये, टेरेसवर जिथे कुठे तुळस आहे
तर त्या तुळशीला हे तुम्हाला अर्पण करायचं आहे. ठीक आहे. अर्पण करत असताना तुमच्या मनात जी इच्छा असेल तर ती इच्छा माता लक्ष्मीला पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर आपल्याला 2 विड्याची पानं घ्यायची आहेत. तुमच्या घराच्या आजूबाजूला सुपारीचं झाड असेल, तुम्ही सुपारीची पानं घेतली तरीही चालेल, नाही तर तुम्ही विड्याची पानं घ्या. ज्यांच्याकडे विड्याचीही पानं नाहीत त्यांनी आंब्याची पानं घ्या. 2 पानं, दोनही पानं एकत्रित व्यवस्थित अशी जोडून ठेवा. दोनही पानांवरती हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक काढा. हळदी कुंकू थोडंसं तूप, नसेल तर पाणी घ्या, मिक्स करा आणि त्या पानावरती स्वस्तिक काढा. आता या पानावरती एक सुपारी ठेवायची आहे. आपल्या घरामध्ये असणारी किंवा बाजारातून एक सुपारी घेऊन या आणि त्या स्वस्तिकावरती ही सुपारी जी आहे ही ठेवून द्या. त्या सुपारीच्या वरती थोड्याशा अक्षदा ठेवा आणि त्याच्यासोबत एक तुरटीचा खडा ठेवा. हे तुम्हाला तुमच्या देवघरात श्री गणेशांची मूर्ती म्हणजे गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो, आता प्रत्येकाच्या देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती नक्की असेल, तर देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती जिथे आहे तिथे तुम्हाला ही 2 पानं हळदी कुंकवाचं स्वस्तिक, दोनही पानांवरती हळदी कुंकवाचं स्वस्तिक, दोनही पानं एकमेकांवरती अशी ठेवायची. त्यावरती ती सुपारी ठेवायची, अक्षदा घालायच्या, तुरटीचा खडा ठेवायचा आणि गणपती बाप्पांना तुमची जी इच्छा असेल किंवा जे दुःख असेल, दारिद्र्य असेल, जे काही असेल ते गणपती बाप्पांना सांगायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायची आहे. माता लक्ष्मीचं जे श्री सुक्तम आहे हे 1 वेळा म्हणायचं आहे. 1 वेळा श्री सुक्त म्हणून झालं, फक्त तिथे बसून श्री सुक्तम 1 वेळा म्हणायचं. त्यानंतर ही पानं, दोनही पानं त्या सुपारी सगट आणि त्या खड्या सगट उचलून घ्यायची. आता समजा ही पानं अशी आहेत, ठीक आहे, हे पान असं आहे, तर ह्या पानाचा देठ असा आपल्याकडे राहील आणि टोक तिथे देवघरासमोर राहील असं आपण ठेवलेलं आहे. तर तुम्हाला आपल्या बाजूने येईल असं ते गुंडाळत आणायचं आहे. व्यवस्थित त्याची घडी करत असं आपल्याला ते गुंडाळत आणायचं आहे आणि त्यानंतर गुंडाळून त्याचा एक विडा तयार करायचा आहे. जसं आपण विडा बनवतो बघा, असा विडा, त्याला एक फक्त लाल सेम असं राऊंड केल्यानंतर त्याला एक लाल धागा बांधायचा, लाल पिवळ्या रंगाचा कलावा किंवा लाल रेशमी धागा. आणि त्यानंतर हे जे पान आहे हे तुम्हाला तुळशीजवळ जाऊन तुळशीची माती बाजूला करून त्या मातीत दाबायचं आहे. वरून पुन्हा थोडीशी माती घाला. तुळशी मातेला, भगवान श्री विष्णूंना इच्छा सांगा, तुळशीला प्रदक्षिणा घाला आणि मग त्यानंतर तुमचं जे काम असेल ते तुम्ही करू शकता. जर असा इच्छापूर्तीचा विडा जर तुम्ही तुळशीच्या मातीत दाबलात तर लक्षात ठेवा, कितीही कठीण असणारी इच्छा येत्या 15 दिवसांच्या आत नक्की पूर्ण होईल. आयुष्यभर घरामध्ये लक्ष्मी खेळती राहील. तुमच्या घरामध्ये नेहमी सुख समाधान राहील. विडा हा माता लक्ष्मीला विशेष प्रिय असतो. कुठलीही देवी पूजा असेल, कुठलीही सेवा असेल तर त्यामध्ये आपण शक्यतो माता लक्ष्मीला विडाच अर्पण करतो. विड्याशिवाय माता लक्ष्मी खरं तर ओटीही स्वीकारत नाही. जेव्हा आपण आज या पौर्णिमेला माता लक्ष्मी जागृत असताना जेव्हा तुम्ही त्या तुळशीत हा विडा दाबाल तेव्हा तुमच्या घरात अखंड लक्ष्मीचा वास राहील. तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्रसन्न राहील. साधा सोपा उपाय आहे, नक्की करा.